आणि आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचा जो उद्देश आहे त्याची थोडक्यात प्रस्तावना करतो की या ठिकाणी सर्व पक्षाचे जे प्रमुख आहेत ते प्रमुख या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकताय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिलदादा शेंडगे या ठिकाणी उपस्थित आहेत। भाजपचे तालुका प्रमुख संतोष सुपेकर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विनोद नायकवाडी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि ही पत्रकार परिषद आदरणीय श्रीमंत विजयसिंह दादा थोरात यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या बाबतीत जे या भूम शहरात अमृत योजनेचे जे काम सुरू झालेलं आहे या कामाच्या संदर्भात जी भूमिका या शहरातील नागरिकांची आहे ती भूमिका हे सर्व पक्षीय आणि नागरिक या ठिकाणी मांडणार आहेत। मी विनंती करतो, मी अनिलदादा शेंडगे यांना विनंती करतो की त्यांनी अमृत योजनेच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी। सर्वप्रथम सर्व पत्रकारांना स्वागत करतो, कारण की या ठिकाणी आपण सर्व पक्षीय या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। त्या पत्रकार परिषदेला दादा उपस्थित आहेत, सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित आहेत। या अमृत टू जो योजना आहे त्या योजनेचं एक पक्षाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक जाहीर भूमिका मांडण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। जनतेच्या विकासासाठी आमचं कुठलंही अडचण नाहीये, परंतु जर जनतेला जर तुम्ही जर नळाद्वारे जर मीटर जर बसवत असताल अमृत टू योजनेसाठी जर मीटर जर नळाला बसवत असाल तर त्याला आमचा 100% आणि 100% आमचा विरोध आहे। कारण की पाणी देण्यासाठी शहराला पाणी, आता दादानी त्यांच्या काळामध्ये भूम शहराला पाणी योजना आणली। त्या पाणी योजनेमध्ये सगळ्या शहरामध्ये पाणी सगळ्यांना मुबलक पाणी मिळत होतं। जर तुम्ही जर अमृत टू योजना पाणी जर तुम्ही जर आणली म्हणताय, ते पाणी त्या गावकऱ्याचा वंजरवाडी गावकऱ्याचा त्यांचा विरोध आहे। तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला सगळे पाईप हातरून घेतलेले आहेत। मला सांगा, सगळे रस्ते अगोदर उघडलेले आहेत, तिथं विरोध आहे पाणी आणायचा, तिथली भूमिका काय आहे ती माहित नाही, आणि तुम्ही सगळे रस्ते उघडून टाकलेले आहेत। मला सांगा, पहिले चंद्रमणीजींनी सगळ्या रस्त्याचा भ्रष्टाचारासाठी त्यांनी मुद्दा मांडला होता। ते पहिले ज्या रस्त्यासाठी मुद्दे मांडले होते, ज्या रस्त्यासाठी भ्रष्टाचार झाला होता, ते रस्ते सगळे आता उघडलेत, अमृत टू योजनेच्या नावाखाली उघडलेले आहेत। म्हणजे तो रस्त्याचा भ्रष्टाचार गेला बाजूला। आणि ते रस्ते जर तुम्ही जर उघडून जर ते पाईपलाईन टाकत असताल, आणि आता नवीन अजून एक चालू केले की पाईपलाईन टाकली आणि रस्ते चालू केलेले उघड्या म्हणजे खोदून, म्हणजे रस्ते सिमेंट रस्ते करायला चालू केलेले आहेत। अरे तुम्ही सिमेंट रस्ता केल्यानंतर तुम्ही नळ योजनेला त्या अमृत योजनेला तुम्ही कनेक्शन कसे देणार, ही एक मुद्दा आहे। जर तुम्ही जर मीटरद्वारे जर तुम्ही जनतेला जर पाणी देणार असताल, तुमची भूमिका जाहीर करा। मला विरोधकाला सांगणं आहे, तुमची भूमिका जाहीर करा। तुम्ही जर या ठिकाणी अमृता इथं उपस्थित राहिलेले आहेत वकील साहेब, जर तुम्ही जर अमृत योजनेला जर जे लोकांना पाणी देणार आहात त्याला जर तुम्ही नळाला जर मीटर बसवणार आहात, तर आमच्या पक्षाचा आणि नागरिकांचा 100% विरोध राहील, लक्षात घ्या। त्याच्यामुळं याबद्दल आपल्याला सगळ्याला सांगणं आहे की आमचा जर मीटर बसवणार असेल तर आमचा 100% विरोध राहील। नमस्कार, मी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष या नात्याने आज जबाबदारीनं आपल्यासमोर बोलणार आहे। आपल्या पत्रकार परिषदेसाठी आपल्या भूमनगरीचे नगराध्यक्ष माननीय विजयसिंह दादा थोरात व तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अनिलदादा शेंडगे, तसेच दीपक मुळे, अमृताताई गाढवे, राष्ट्रवादीचे विनोद नायकवाडी, अशोकराव टिपे, बच्चन शेठ व शहराचे अध्यक्ष बाबासाहेब वीर, तसेच आमच्या अनुसूचित जाती जमातीचे तालुका प्रमुख प्रदीप साठे, कामगार मोर्चाचे प्रदेशाचे सदस्य सचिन बारगजे व तसेच सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व पत्रकार बंधूंचा मी आज तुम्ही पत्रकार परिषद
आयोजित केलेली आहे त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचा आभार व्यक्त करतो. आणि आपल्यासमोर मी केंद्राची भूमिका आणि महाराष्ट्र शासनाची आणि आपल्या नगरपालिका थोडक्यात मांडणार आहे, जास्त नाही मांडत. कारण आता या आमरट 2 साठी आम्ही कंप्लीट 6 महिने झालो विरोध करतोय. पहिलं ज्यावेळेस यांनी JCBचं खोरं मारलं होतं त्यावेळेसही आम्ही अडवलंच होतं, त्यावेळेसही निवेदन दिलेलं आहे. या आमरट 2 योजनेचं महत्व काय, केंद्राला कसं यांनी फसवणूक करून भुलभुलैया चक्र टाकून ती योजना कशी म्हणजे मान्यता मिळवली त्याचंही त्यांनी कधी जनतेसमोर सादर केलेलं नाही. मला सांगा, आमरट 2 योजना जर एखादी योजना आपल्या शहरात राबवायची असेल तर त्याच्यासाठी पॉम्पलेट काढणे, जाहिरात टाकणे, पुन्हा प्रसिद्धीपत्रक देणे किंवा टीव्हीला बातमी देणे किंवा आपल्या नागरिकांनी या आमरट 2 साठी आपल्या शहरात आंदोलन वगैरे केलं होतं का, त्याची बघा तुम्ही माहिती काढा. या केंद्राने आमरट 2 योजना कशासाठी दिलेली, ज्या शहरात पाणी भरपूर आहे पण ते हे होत असेल त्याच्यासाठी ते आमरट 2 योजनेचं हे केलेलं आहे. तसंच या नगरपालिकेची बॉडी आपली 21ला या भूम नगरपालिकेतनं हद्दपार झालेली आहे. त्यानंतर आपल्या नगरपालिकेत प्रशासक आलेलं होतं. तानाजी चव्हाण यांनीही तेवढंच भ्रष्टाचार आपल्या नगरपालिकेत केला. त्यानंतर वडेपल्ली मॅडम आल्या 22-23च्या नंतर हा प्रस्ताव त्यांनी केंद्राला पाठवला. केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावाची आम्ही माहिती मागवली की बाबा तुम्ही जनतेच्या ह्यात काय काय विषय घेतलेत. या आमरट 2 साठी नागरिकांचं, वार्डातल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचं, डॉक्टर असतील, मास्तर असतील किंवा शालेय विद्यार्थी असतील किंवा आपल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मार्फत जनजागृती यांनी करायला पाहिजे होती. आणि शहरामध्ये बॅनर लावून यांनी या आमरट 2 ची जाहिरात करायला पाहिजे होती. आणि त्यावेळेस त्यांनी म्हणजे जनतेला विचारात घ्यायला पाहिजे होतं की आपल्या शहरासाठी किती योग्य अशी आमरट 2 योजना होऊ शकते. पण यांनी कसलंही कुठल्याही नागरिकाशी किंवा कुणाशीही चर्चा न करता भूम शहराचा म्हणजे खोटा रिपोर्ट यांनी केंद्राला पाठवला आणि ती योजना मंजूर करून घेतली. पण मला सांगा, आपलं शहर जास्तीत जास्त 25 ते 30 हजाराच्या आतलं लोकसंख्येचं शहर आहे. आज धाराशिव जिल्हा 1 लाखाच्या आसपास तिथली लोकसंख्या आहे. त्या शहराला आमरट 2 ची गरज नाही का? मग आपलं असा तालुका कुठनं आलाय की त्याला मीटर लावणं खूप गरजेचं वाटलं? मग जनतेच्या हिताचा विषय असता तर मला सांगा, मीटरची गरज काय? आपल्या तालुक्यात 2 डॅम आहेत, बाणगंगा आणि वंजरवाडी आरसोली प्रकल्प. या दोन्ही तलावाचं पाणी आपल्या शहराला पुरेशी मिळत होतं. पण आपल्या बाणगंगेचं पाणी या शहरासाठी बंद का केलं त्याचा त्यांनी कधी उल्लेख केला नाही. मग ते पाणी कुठं वळवलंय या भूमच्या जनतेला माहिती आहे का? मग ती पाणी कुठल्या दिशेने जातंय? आपल्या शहरासाठी ते पाणी किती महत्वाचं होतं या वंजरवाडीचा नंतरचा विषय. ते आपल्याला सर्वस्व माहिती आपल्या नगरीचे नगराध्यक्ष माजी विजयसिंह दादा सविस्तर त्याची माहिती देणार आहेत. पण यांनी आमरट 2 योजना म्हणजे केंद्र आणि राज्य हे 40% आणि शहराच्या वतीने 20% वाटा आपल्याला जनतेचा भरायचा आहे. ही सध्या विसरू नका. आणि जर आपल्या मीटर जर लागले तर 100% आज वर्षाची पाणीपट्टीची जी नळपट्टी ते तुम्हाला 2 ते 3 महिन्यात बी येऊ शकते. एवढं मी बोलतो आणि थांबतो. यानंतर विजयसिंह दादा थोरात बोलतील. माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी भाजपचे संतोषजी सुपेकर, गटाची आलेली शेंडगे, विनोद नाईकवाडी, माझे सहकारी अशोक टिपे, दीपकराव, ॲडव्होकेट अमृता, माझे सर्व सहकारी मित्र आणि सर्व पत्रकार बंधूंनो, आपल्या विनंती केल्यानुसार आपण सगळेजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो. आणि हे पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं
की भूम नगरपालिका मी पण 15 वर्ष हाताळली चालवली आणि ह्या ज्या काही नवीन योजना भूम शहरामध्ये राबवल्या गेल्या ते माझ्याच काळात 1991 ते 2006च्या दरम्यानच्या आहेत. तिथून पुढं गावामध्ये जे काही कामं झाले असतील ते सगळे या तर मी आरक्षित केलेल्या जागेवर आहे, या मी खरेदी केलेल्या जागेवर आहे. 1991ला नगराध्यक्ष झाल्यानंतर 17 डिसेंबर 1991 ला मी पहिल्यांदा नगराध्यक्ष झालो आणि 1992ला दुष्काळ पडला आणि त्यात सगळ्यात दुःखाची बाब म्हणजे बाणगंगा आटली आणि आपली त्यावेळची पाणी पुरवठा योजना होती ती बाणगंगेवर नव्हती. बाणगंगेतनं पाणी नदीनं जॅकवेलला यायचं आणि जॅकवेलवरनं आपण पंप करायचो. तेव्हाच एक रिझर्वायर होता, ग्राउंड रिझर्वायर, जे 3,60,000 लिटर कॅपॅसिटीचा आहे. त्याच्यावरनं सगळ्या भूमची पाणी पुरवठा व्हायची. एक लाटाबाई विहीर वापरली जायची आणि कसब्यातली मेसायची. मग त्यावेळेस शासनाकडनं तातडीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी चौकडं दुष्काळ पडलेला असल्यामुळं शासनानं 9 लाखाची एक योजना मंजूर केली होती आम्हाला तातडीची वंजरवाडीवरून भूम. ते 9 लाखाच्या 3 इंची पाईप बंद भूम पाणी पिऊ शकत नव्हते हे आम्हालाही माहिती होतं. पण ते शासनाच्या त्यावेळेस लक्षात आलं नसेल, समजा सरासरी वाटप केलं. पण त्या काळात सुद्धा मी एक नवीन प्लॅन तयार करून घेऊन 29 लाखाची तातडीची पाणी पुरवठा योजना 1 महिन्यात चालू केली आणि तिथं पंप्स बसवून वंजरवाडीला भूमला तसल्या बिकट काळामध्ये सुद्धा रोज पाणी सोडायचं काम आम्ही केलं. जॅकवेल जवळ एक बोर घेतलं, त्याला भरपूर पाणी लागलं. जे बोर आता तिने वरवड्यांना देऊन टाकलं. त्या बोरचं पाणी जॅकवेलवरनं यायचं आणि वंजरवाडीचं पाणी तातडीच्या पाणी पुरवठा योजनेतून यायचं, जी 2006 पर्यंत व्यवस्थित चालू होती. बाणगंगा योजना हे अशी परिस्थिती झाल्यावर ह्या परिस्थितीला आपण भविष्यात कसं तोंड द्यायचं ह्यासाठी आम्ही वाढीव पाणी पुरवठा योजनेची मागणी 1993 साली महाराष्ट्र शासनाच्या दरबारी केली. तर ती फाईल फिरून चौकड येऊन जाऊन नांदेड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद असं करत करत आमच्या त्या 2002 साली ती मंजूर झाली. वंजरवाडी टू भूम. तर वंजरवाडी ते भूमचं पाणी पुरवठा तो DI पाईप आहे सर. आता तुम्ही सगळे पत्रकार लोक आहेत, अनेक लोकांच्या गाठीभेटी होत्या. DI पाईप जो सगळ्यात स्टँडर्ड पाईप मानला जातो पाण्यासाठी. त्याला आतनं लुब्रिकेशन असतं, त्याला आतनं कोटिंग असते, त्याची व्हेलॉसिटी चांगली राहण्यासाठी, पाण्याची मुवमेंट. तर तसे पाईप वापरून ती योजना मंजूर केली. त्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या दरम्यान एक त्यावेळेस इंदिरानगर, गालिबनगर हे सगळे आपल्या भागातले भाग नव्हते शहरातले, तरी सुद्धा त्या भागाचा विचार करून आम्ही सुपनर साहेबांचं, ॲडव्होकेट सुपनरांची जागा घेऊन तिथे एक ग्राउंड रिझर्वायर तयार केलं. त्या प्लॅनमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे MIDC सुद्धा पाईपलाईन होती. तिथे एक ओव्हरहेड टँक होता. कसब्यातला ओव्हरहेड टँक माझ्याच काळात मंजूर झाला, बांधकाम झालं. माझ्याच काळात 2006 मध्ये आम्ही ते सगळे ट्रायल्स घेतले. पण दुर्दैवानं त्या काळात आचारसंहिता लागली, इलेक्शन लागले होते, म्हणून विरोधकांनी सगळे कामं आमची बंद केली. कचराच्या गाड्या, काय म्हणतो, कचरा गाडी, घंटा गाड्या सुद्धा आमच्या वेळेस आल्या होत्या, पण त्या सुद्धा ह्यांनी विरोध केल्यामुळे परत गेल्या. कसं असतं बरं का, विकास कामामध्ये जर आपण विकास नजरेसमोर ठेवून जर कामं केली तर त्याला कुठलाही बाधा विकास कामामध्ये येऊ नये. आता आम्ही सुद्धा 15 वर्ष कधी ऐकलं, कधी माझी बहुतेक पहिली पत्रकार परिषद आहे. कधी चांगलंही म्हणलं नाही, वाईट म्हणलं नाही. कारण कसं होतं बरं का, आपण कोणाकडे बोलतो आणि आपली किती दखल घेतली जाते ही फार महत्वाची गोष्ट असते. माझ्या काळात एखादा लहान मुलगा जरी आला की दादा माझा पाईप नळाला पाणी येत नाही, तर आमचा माणूस अटेंड करत होता. ते पैसे भरायला लावत नव्हतो आम्ही कोणाला, जा बघून काय झाले म्हणून. उद्देश आपण गाव विकासाचा ठेवायचा का स्वतःच्या विकासाचा ठेवायचा हे फार महत्वाच्या काही काही बाबी असतात. हे त्याच्यात राजकारण आणायचं नाही आपल्याला. परंतु ती कार्यान्वित असताना 2006 पर्यंत बाणगंगा पाईपलाईन, वाढीव पाणी पुरवठा योजना
तातडीची पाणी पुरवठा योजना, ह्या 3 योजना भूममध्ये चालू असताना मी जोपर्यंत नगराध्यक्ष होतो 2006 पर्यंत, तोपर्यंत रोज राईट टाइम पाणी सुटत होतं. दिवसातनं एक वेळेस दिलेल्या वेळेत पाणी सुटायचं. मग ते पाणी का 4-4 दिवसावर कशामुळे आलं? का पाणी कमी झालं का पाईपलाईन? आणि जी तातडीची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे ती आम्ही 50 वर्ष पाणी पुरवल ह्या प्लॅननं तयार केलेली आहे, 10 वर्षाची नाही. कारण ह्या फायली मंजूर व्हायलाच आमचे 10 वर्ष गेलते. पुन्हा ती रिवाईज केली आणि पुन्हा ती 50 वर्षाच्या ह्याच्यात घेऊन ती 50 वर्ष. अजून सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्हाला लाईट, आमच्या त्यावेळेस तर लोड शेडिंगचे प्रकार लिहिले होते, डिस्कनेक्शनचे प्रकार लिहिले होते, तरी सुद्धा आम्ही रोज राईट टाइम पाणी देत होतो. एक टाइम रोज बुमराट ठरलेल्या वेळेत माणूस येऊन पाणी नळ भरून पाणी भरून जायचा. मग पाणी कमी का पडायला लागले? 4 दिवसात सोडायला का तळ्यातलं पाणी कमी झालं का? लाईट कमी पडायला लागली का? तुमचं डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे खराब व्हायला लागलं. जे आहे ते आहे. इंटरनल त्या वाढीव पाणी पुरवठ्यामध्ये कसबा विभाग, शिवशंकर नगर, इंदिरानगर, MIDC, शिवाजीनगर, समर्थनगर, गालिबनगर ह्या सगळ्या वाढीव वस्त्यांना पाणी पुरवठा आहे. त्या काळात काही टाक्या त्यांनी पुन्हा पुढची जी कामं राहिली होती ती तिने जर केले नसले किंवा गडप करून टाकले असं त्याची काय मला आता कल्पना नाही. पण अजून सुद्धा मी ठामपणे सांगू शकतो की ही जी काय सध्या योजना आहे, सध्या चालू योजना, ह्याच्यावर सुद्धा रोज वेळेवर एक टाइम पाणी सुटू शकतंय. आणि हिनी इमानदारी जर कामं केली तर एक टाइम पाणी रोज भूमला सुटलंच पाहिजे. आणि तसे कर्मचारी, माझ्या काळातलेच कर्मचारी मुख्य अजून सुद्धा, तिने सुद्धा मनावर घेतलं तर अजून सुद्धा एक टाइम पाणी सुटू शकतात. हे कारण काय कशामुळे माहित नाही, पण शासन दरबारी इतक्या मोठ्या योजना आहेत तर त्यातनं हीच कशाला मीटर लावायची, माझं ते म्हणणं. पूर्वीपासून शासनामध्ये मीटरची योजना आहे, नाही असं नाही, पण ती कमर्शियल मीटर्स होती. आमच्या काळात सुद्धा मीटरिंग असायची. ज्याला खरंच पाण्याची आवश्यकता जास्त आहे त्याला आपण स्पेशल पाईपलाईन टाकून द्यायचो, त्याच्यामध्ये मीटर असायचं, ते कमर्शियल मीटर्स होते. आता जर रेजिडेन्शियल पर्पजसाठी ज्या गावामध्ये 70% समाज शेतकरी आहे, आपल्या गावामध्ये राहते कोण? धंदेवाले कोण? एक तर व्यापारी आणि दुसरे अधिकारी. 50% लोक, 25% लोक ते हेच होऊन जातात. बाकीचा समाज 70-75% दुष्काळी भागातला भूमसारख्या राहतो. त्या शेतकऱ्याची ऐपत आहे का की मीटरवर पाणी घ्यायची? पण सध्याच्या ज्या नळाला पाणी येतं त्याला मीटर कशाला पाहिजे? पण कुठलीही एखादी मोठी योजना जर शहरामध्ये राबवायची असेल तर शहरवासियांचा विश्वास संपादन केला पाहिजे, त्याची जाणीव व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कृत्रिमरित्या पाणी तुटवडा दाखवा लागला आणि पाणी योजना नाही म्हणून मागवा लागला. म्हणजे ह्यात साध्य काय करायचं तुम्हाला? तुमच्या मतदारांना मातीत घालले आणि तुमचे खिसे भरून घेणे हाच उद्देश होऊ शकतो. तर माझा कुठल्याही योजनेला विरोध नाही, परंतु माझं एकच म्हणणं आहे, ज्याच वंजरवाडीचं पाणी आणणे, हा वंजरवाडीमध्ये पाणी आहे, आता तिने अडवलं हा समजा प्रश्न आहे तो शासनाचा, परमिशन द्यायची न द्यायची. पण मला एक सांगा, ही अशी परिस्थिती की लग्नाचा पत्ता नाही, तुम्ही 16 घराला निघाला, वंजरवाडीहून पाईप इथं अजून आले नाही पाण्याची, पाणी इथं पोचलं नाही, तुम्ही इंटरनल पाईपलाईन टाकल्या आणि तुम्ही त्याला नळ कनेक्शन द्यायला चालू केले. अरे कशाची मीटर बसवा लागला? हवेचे. शुद्ध लोक आहे तुम्ही, पण पत्रकार आहे तुम्ही. तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आम्ही पत्रकार परिषद बोलवून तुम्हाला शान करण्यापेक्षा तुम्ही आम्हा लोकांना जनतेला शान केलं पाहिजे. तुम्ही जनतेचे डोळ्यात, कानात, मुखात ह्या गोष्टी अगोदरच योजना चालू होताना हे प्रश्न हे पेपरमध्ये यायला पाहिजे होते, या मीडियाच्या माध्यमातून यायला पाहिजे होते. हे तुम्ही लोकांचं काम आहे. तुम्ही आमचे करते करून ते लोक आहे. पत्रकार हा जागृत आहे आणि जे खरं असेल ते यायला पाहिजे. तुमच्या लोकांनी माझ्याबद्दल पण परत टाकला असेल विरोधात, मी कधी कोणाला विरोध केला नाही. जे बुद्धीला पडते, तुमच्या कोणाच्या तरी एखाद्या बुद्धीला लक्षात यायला पाहिजे होते की अरे हे काय चाललंय म्हणून. पाईपलाईनच नाही आणि तुम्ही नळ कनेक्शन द्यायला लागला. तिथे MSCBचं कनेक्शन नाही, तिथं पंप हाऊस कधी बांधणार तुम्ही? ह्याच पंप हाऊसवर आहे? हे प्रश्न विचारले गेले पाहिजे. पण हे प्रश्न आता कोणाला विचारायचे माहित नाही. आता सध्या तर मालकीन CEO आहे, पण ह्या नोकरदार लोकांना पण कधी मालक व्हायची संधी मिळाली आहे, पण त्यांना होता येईना. तुम्हाला अजून टोचनच द्यावं लागतं. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत. त्यासाठी माझं म्हणणं आहे, सगळ्यांनी विचार करा.
मी बोलतो म्हणून नाही, पण ज्या योजना तुम्ही राबवा लागलाय त्याच्यासाठी तुम्ही मीटर बसवायचं म्हणा लागलाय, आणि जर मीटर बसवणारी योजना जर अमृत महोत्सव योजना आहे ती अमृत योजना, तर तिला तुम्ही मी सांगून या तुमच्या सांगण्यानं मीटर बसवणार नाही असं होऊ शकतंय का? हे राष्ट्र शासनाचंच आहे. मी म्हणू शकतो का माझ्या पूर्वी जागेत होतं माझं आहे म्हणून? असं नाही ना साहेब. त्यामुळे सगळ्या पत्रकारांनी विचार करावा आणि ह्या माध्यमातून जे काही तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवायचंय, शासन दरबारी पोहोचवायचंय, ते तुमच्या माध्यमातून तिथपर्यंत जावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आज आपण सगळे जर आलात त्याबद्दल माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आज आभार मानतो. आणि यातून काय तुम्हाला विचार झालं तर तिथे उत्तर द्यायला तयार. दादा तुम्ही सांगितलं आता 6 महिने झाले सगळं झालं, मग 6 महिने झाला असताना ही जी पत्रकार परिषद तुम्ही आज घेतली, जर थोडं आधी घेतली असती तर निश्चित फायदा झाला असता का? अरे प्रश्न एक माझं काय म्हणणं आहे की सगळं तुम्ही माझ्या अगोदरपासून तुम्ही अपडेटेड होता. कारण कसं होतं आता नगराध्यक्षपद माझं जाऊन 15-17 वर्ष ह्या गोष्टी काही तुम्ही जर त्याच वेळेस जर साऱ्या काही चांगल्या माणसाला तुम्ही सांगून जर ह्या योजना, माझं काय म्हणणं आहे विरोधक असू आता हे सगळे कोणाचं एकामेकाशी पोटात असेल नसेल पण आम्ही सगळे एकत्र आलो. गावचा कारभार आहे हा. तुम्ही गावचा गाडा हसायला लागला तर विचारलं पाहिजे. माझं अध्यक्षपद गेल्यानंतर सुद्धा पाईपलाईन कुठून डिझाईन केलेली कसब्यात त्या टावरला न्यायला ती मी स्वतः आलतो दाखवायला. मी काही कमीपणा नाही वाटला त्याचा मला की तुम्ही मला पाडून निवडून आलाय म्हणून मी माझा काय संबंध आहे बघा म्हणून. विचारा तुम्ही अजून आलेलं होळकरला कोण आलं दाखवायला तुला कशी कशी पाईपलाईन नेली म्हणून तिकडे करणार. अशा काही गोष्टी असतात की हा ठीक आहे 6 महिने झाले पण तुम्ही प्लॅन नीट करून करायला पाहिजे होतं ना. कारण अभ्यास जर म्हणलं तुमचा ह्याच्यामध्ये जास्त आहे, तुम्हाला लक्षात आल्या त्या गोष्टी आतापासून तुम्ही जे बोलला आतापर्यंत बाहेर आल्या बरोबर आहे, तर तुमच्या अभ्यासाचा तुमचा अनुभवाचा हे मोठा वाटा आहे. ती त्याच वेळी झाला असता तर ह्याचा परिणाम थोडा वेगळा राहिला असता का? त्याच बघा त्यावेळेस कसं होतं बरं का, या तर कुणीतरी विचारलं पाहिजे, या तर तुम्ही लोकांनी पत्रकार परिषद खरं तुम्ही घ्यायला पाहिजे होते त्याच वेळेस की जुन्या माणसाला बोलून घेऊ म्हणून. ह्याच्या काळात पर त्या हे बघा वाढीव पाणी पुरवठा योजना मागायचं कारण बाणगंगा पाणी पुरवठा कमी पडतो असं नाही, अजून सुद्धा भूम शहर एकट्या बाणगंगेवर चालू शकतं. आता तर काय सोन्यावर पिवळं मागा स्टोरेज टँक झालाय, एकटं भूमवर पाणगंगेवर चालू शकतं. वंजवाडीची आज सुद्धा गरज नाही, वाढीवची सुद्धा, तसं माझं म्हणणं आहे. परंतु प्रश्न असा येतो की त्यावेळी दुष्काळ जर पडला आणि पुन्हा जर अशी परिस्थिती झाली की पाणी जर संपलं बाणगंगेचं, मग ते आपल्यासाठी एक दुसरी योजना तयार पाहिजे. आणि वंजरवाडीमध्ये डेड स्टोरेज जे आहे सिल्टिंग कमी होतं कारण डोंगराळ भाग असल्यामुळं हार्ड सॉइल असल्यामुळं तिथं गाळ यायचं प्रमाण कमी आहे वंजरवाडीमध्ये. त्याच्यामध्ये त्याला वंजरवाडीला खोली जास्त आहे. तिथं डेड वॉटर स्टॉक जवळजवळ 60 MCF डेड वॉटर आहे जे कोणाच्याच कामाला येत नाही. ती पंप असतील ते आणि आपली एवढी मागणी पण नसते. आणि ही योजना वस्तुस्थिती अशी आहे वाढीव पाणी पुरवठा की 50 वर्षाचा प्लॅनमध्ये केलेली आहे. आणि ह्या दोन्ही योजनेवर अजून सुद्धा भूम रोज एक टाइम पाणी सुखा समाधानाने पिऊ शकतो. ती पंपिंग मशिनरी आणि डिस्ट्रीब्युशन मशिनरी जे व्यवस्थित हँडल केली पाणी आपल्याला अजून सुद्धा रोज मिळू शकतो. जे आमच्या ताब्यात आम्ही रोज सोडतो मीटर आणि पोटाने बांधली. मागच्या पत्रकार परिषदेत तुमच्यावर एक आरोप करण्यात आला होता की जी 2006ला 6-7च्या दरम्यान जी पाईपलाईन झाली त्यात जो लोकवाटा होता ह्या सगळ्या लाईन माझ्या 6च्या आतच आहे. माझा कारकीर्द 6 पर्यंत. तुम्ही तो लोकवाटाच भरला नाही, तो तुम्ही खर्चून टाकला आणि त्याच्यामुळे आम्ही दुसरीकडून जमा करून तो लोकवाटा भरला असं त्यांचं म्हणणं होतं. एक लक्षात घ्या जी स्कीम असते ती सगळ्याला सारखी असते. त्यावेळेस 10% लोकवाटा होता. जी स्कीम होती त्या स्कीमच्या आधारे आम्हाला 60 लाख लोकवाटा आमच्या हिश्श्याला आला. 6 काही कोटीची योजना होती वाढीव पाणी पुरवठा योजना. त्याच्यामध्ये 6 कोटी आले. त्यातले 100, 1000, 200, 500 करून मी गावातून 10 लाख रुपये माझे वसूल झाले. आणि कुठलीही योजना जोपर्यंत आपण लोकवाटा भरत नाही तोपर्यंत ती कार्यान्वित होऊन त्याला टेक्निकल सँक्शन मिळत. त्या काळात लता मंगेशकर, भारतरत्न लता मंगेशकर त्यांच्या भेटीला गेलो. त्यांच्या पेडर रोडच्या फ्लॅटवर जाऊन त्यांना भेटलो. त्यांना माहीत पण नव्हतं ऍक्च्युली कसं बघितलं तर ते खासदार निधी असतो वगैरे त्या खासदार होत्या. त्यांच्या वाट्यातनं 25 लाख रुपये मिळाले. आणि त्यांनीच मला सांगितलं की त्या युसुफला सांगते म्हणजे युसुफकडनं 25 घे.
हिशोब आम्हाला माहित नाही कोण, ते दिलीप कुमार म्हणून ते 25 लाख दिलीप कुमार आणि 25 लाख स्वर्गीय लता मंगेशकर दोघं त्यांच्या वाट्यातले 25 दोन्ही 50 लाख त्यांचं पत्र आणून दिल्यावर विलासरावने टाकले वाटून दुसरीकडे. मग आम्ही विलासराव देशमुखांबरोबर भांडणं केली आणि ते पैसे आमचे वर करून घेऊन ते आपला 60 लाख लोक वाटा नगरपालिकेने तसल्या स्वस्ताच्या काळात भरला साहेब. म्हणून ही योजना कारण मिळते जिथं पाणी असताना तुमच्यापर्यंत येते. आता ते तुम्ही मॅनेज बरोबर करत नाही, की तुमची नेत्यांची चूक आहे. आता समजा प्रशासनाची चूक आहे, त्याच्यामुळे लोकवाटा भरला नाही असं काही संबंध येत नाही. विचार तुमच्या अभ्यासानुसार 4 दिवसाला पाणी येतं मग तुमचा जो अभ्यास आहे मागचा, मग हे आता कुठं चुकते? 4 दिवसाला काय येते पाणी? मॅनेजमेंट नाही बरोबर. तुमच्या कार्यकाळात बाणगंगा बंद का केली? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. मला संजय गाडवे दिवशी म्हणले होते मीटिंगला या म्हणून. म्हणलं कशाला यायचं, फक्त मला एक सांग म्हणलं, तू बाणगंगा का बंद ठेवली? या संदर्भात तुमची म्हणजे संजय गाडवेंसोबत चर्चा झालेली? तर त्यांनी मला पत्रकार परिषदेमध्ये या म्हणून विनंती केली होती, पण तू दोघांचे गट वेगळे पडते, एकामेकाचे विरोध आहे आम्ही. तरी सुद्धा एक जुना समजा कसाटाचा नागरिक असून त्याला प्रश्न विचारला होता की बाबा पाण्याचा एवढा मोठा प्रश्न जर निर्माण झाला असेल तर मग तुम्ही अगोदर ही का चालू करा ना. बाणगंगा तर ऐकतंय सगळं. माझ्या काळात रामहरीनगर, तुमचं ही समर्थनगर, इकडं तिकडं कसब्यामध्ये सगळं पाणी होतं, नगर सगळं पाणी होतं त्याला. आणि अजून पण कार्यान्वित योजना आहे ती. काय थोडंफार बंद पडल्यामुळे असेल तर थोडं ते चालू होऊन दुरुस्तीमध्ये चालू होऊन जाईल. त्याचं असं कारणच नाही. बंद ठेवायचं काय तर जेन्युइन कारण पाहिलं. मग इथं तुम्ही 2 टाइम तुमची वंजरवाडीकडनं 2 टाइम पाणी पुरवण्याची ताकद झाली असेल म्हणून तुम्ही ती बंद ठेवली असं होऊ शकतंय ना. ती पाणी इकडचे जाते कुठं मग बाणगंगेचं पाणी जाते कुठं, त्याचा बी अभ्यास जनतेने केला. कनेक्शन बंद आहेत दादा. मेसाईचे कनेक्शन फक्त आहे ना. तेव्हाच मेसाई. अरे त्या 92 मध्ये आम्ही सगळे सरकारी आडे निजामकालीन ते सुद्धा सगळे खांदून घेतले होते. त्याच्या प्रत्येकामध्ये मोटर टाकली होती. फक्त कसब्यामध्ये हुंब्याचा जर एक नळ सोडला, हिंगेचा जर नळ सोडला तर प्रत्येक कसब्यात पाणी येत होतं. आणि त्यांना आम्ही लेखी देऊन टाकले होते की आम्ही तुम्हाला पाणी पुरवू शकत नाही. तर चौकडनं प्रयत्न करून पण नाही गेलं म्हणलं तर काय करणार. त्यासाठी त्यांना हापसा मारून दिला तिथं. एवढंच म्हणलं येत होतं. असं तुम्ही जर लक्ष ठेवलं असतं तर तुम्हाला या अमृत योजनेची गरजच नव्हती, माझं म्हणणं आहे. आता ही बाणगंगेवर पहिलं चालू होतं म्हणजे आता सध्याचा तरी प्रश्न त्यांच्यासाठीच आहे खरा, कुठं गेलं पाणी. पण आपला त्याच्यावर काय अभ्यास असेल तर सांगू शकता का? पाणी कुठे गेलं नाही याचा प्रश्न आहे. चालू होतं बंद झालं यायचं. आता का बंद केलं त्यांचा प्रश्न, त्याला विचारायचा खरा प्रश्न. पण त्याच्याविषयी आपल्याकडे काय अभ्यास केलेला आहे का म्हणून त्यांना विचारलं पाहिजे. त्यांचाच आहे प्रश्न. आपला अभ्यास आहे का? बाणगंगेचं जी पाईपलाईन आहे कुठल्या जॅकवेलला येत होतं हे सगळ्या भूमलाही माहिती आहे. आज ती जॅकवेलची काय दुरुस्ती असेल, काय घटनामुळे बंद असेल, चालूच होतं ना, बंद करायचं. हा बंद केलंय त्यांनी सांगितलं असेल किंवा काही दुरुस्ती त्याच्यात. आणि 2 पंप आहेत प्रत्येक जॅकवेलवर. एक मेंटेनन्सला बंद केला तर दुसरा चालू राहतो. एक लक्षात घ्या. तुम्ही अजून जाऊन सगळा अभ्यास तुम्ही सुद्धा करा. प्रत्येक पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर 2 पंप्स असतील. स्टँड बाय पंप असतो. 50,000 लोक बिन पाण्याचे ठेवायचे नसतात कोणालाही. तुम्ही फार विचार करून मतदान केलेलं असतं. त्याचा तुम्ही विचार करणं काम. पाणी चालू ठेवणारा पाहिलं माणूस. 2008ला जी योजना झाली, बाकीच्या योजनेमध्ये जर विचार मन भरकडत असेल तर ह्या पाण्याकडे कसं कोण लक्ष टाइम पाहिला तुम्हाला. जी योजना 2007-8ला जी कार्यान्वित झाली वाढीव पाईपलाईनची, ती जुनी झाली आहे आणि शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे अमृत योजनेची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शहरामध्ये 2007-8ला जी योजना या शहरात कार्यान्वित झाली ती योजना आता जुनी झालेली आहे आणि शहराची लोकसंख्या वरचीवर वाढत आहे. त्यामुळे या अमृत योजनेची आता शहराला गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पंपिंग टाइम वाढतो सर. योजना कोणची अकार्यक्षम होत नाही किंवा तिला एक्सपायरी डेट नाही. साधा पीव्हीसीच्या पाईपाची सुद्धा 4 kg प्रेशरच्या पाईप सुद्धा 50 वर्षाची गॅरंटी देते कंपनी. ही DI पाईप आहेत. आपले तर वाढीव पाईप इम्पोर्टेड पाईप आहेत, क्वीन्सलँडहून आलेले पाईप आहेत. सगळ्यात पहिली गॅट करारानुसार जर पाईपलाईन महाराष्ट्रात आली असेल तर ती आपल्या भूम नगरपालिकेची जी मी गाजत आणली होती भूमला पाणी टाकायला,
तुम्ही लहान असताल त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल तर बघा प्रयत्न करून. हे पाईप्स मी DI पाईप्स हे महाराष्ट्रात फॉरेनहून येणारे गॅट कारणानुसार सगळ्यात पहिली पाईपलाईन होती. ती वाजत गाजत मध्ये आणली होती मी. आणि ती पाईप जर मी सांगतो तुम्हाला 50 वर्षाची योजना आहे ती. ही 78चे पाईप आहेत समजा बांधण्याचे, पण ते चांगल्या कंडिशन गुड कंडिशन मध्ये, त्यांना एक्सपायरी नसती. DI पाईप आहे तो. शासन कोणची बी योजना कोणची बी पाईप जर असला तर फार विचार करून ज्या त्या नियोजनाप्रमाणे सँक्शन करत असतो योजना. तर DI पाईप कालाने अनंत काळापर्यंत चालू शकतो. त्याच्यामुळे तो कमी झाला हे झाला त्याचं व्यास कमी झालं असंही नाही, फक्त पंपिंगचा टाइम वाढवावा लागतो. की त्याची पंपिंग कॅपॅसिटी किती आहे, पाईप तोच असतो. जर समजा आपल्याला जास्त पाणी पाहिलं असेल तर पंप 100च्या ऐवजी 150 टाकतील, वाढते. आता बार्शीला उस्मानाबादला उलबीतून पाणी आलंय की हो, ते काय मोठे पाईप आहेत, पंपिंग मशिनरीवर फरक असतो. पंप वाढायला का पाणी वाढते, बाकी काय लागत नाही. आणि कुठेही लिकेज नव्हती मी अशी परत पाईपलाईन उंचीच. तुम्ही म्हणता आहे त्या योजनेनुसार आता रोज पाणी सुटू शकतं. हो. मग जिथून पाणी आणायचंय त्यांचा विरोध, ज्यांच्यासाठी पाणी आणायचंय त्यांचा विरोध. मग ही योजना राबवण्याचं कारण काय? या आता हा प्रश्न मला विचारतो. हा, मी जर असतो समजा आमची जर ताबा असता तर ही योजना लागली नसती भूमला. गरज मी 100% अजूनही सांगू शकतो की आहेत त्या योजनेवरच पाणी भूम अजून सुद्धा रोज एक टाईम पिऊ शकतो सुखा समाधानानं. सध्या प्रशासन सांगतंय की 10 लाख 15 लाख लिटर क्षमता आहे आणि शहरासाठी 25 लाख लिटर क्षमता गरजेची आहे. हे बघा, स्टोरेज क्षमता एक गव्हर्नमेंटचं एक नॉर्म्स आहे, दर डोई 80 लिटर. जी भूमची लोकसंख्या असेल इंटू 80. आज जरी कॅल्क्युलेट केलं तुम्ही ती तरी ती पंपिंग कॅपॅसिटी भूममध्ये 2 योजनेची आहे. त्यात काय राजकारण नाही, काय नाही, काय नाही. मी हेच सांगायला आलो की आता ह्यांची मागणी असेल बंद करा. कुठल्याही विकास कामाला माझा आज पहिलाही कधी अडथळा आणला नाही, आजही आणला. तुम्ही राबवणं न राबवणं ही शासन दरबारचा प्रश्न आहे, लोकांचा गावकऱ्यांचा प्रश्न आहे, तो माझा एकट्याचा नाही. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याकडे पंपिंग कॅपॅसिटी असताना योजना जर समजा शासन दरबारी अनेक प्रकारच्या योजना आहेत ना, तुम्हाला ही अमृतच कशाला आणायची होती. पण ज्या ऑलरेडी ज्यांना पाणी नळ आहेत त्यांना डबल नळ द्यायचे, हे माझं म्हणणं आहे. पण मला काय म्हणायचं दादा, भूम शहरामध्ये जास्तीत जास्त 60% ते 65% लोकांकडे नळ कनेक्शन आहे. 35% लोक तसेच आहेत. आज बी कुणाच्या इथे भाड्याच्या घरात राहत आहेत, तो शेजाऱ्याकडून पाणी भरतोय. उद्या जर मीटर लागले त्यावेळी 35% लोकांचा कोण जबाबदार राहील? योजना राबवणारा गंगाखेडचा, आणणारा कुठली होती माहित नाही, वडीपल्ली मॅडम, तिनं गावचं ठरवायचं का? गावच्या जनतेचं काही घेणं देणं नाही का? नागरिक म्हणून तुम्ही त्या वडीपल्लीला एकदा तरी बैठक लावायची ना, की भूम शहरातले किती नागरिक आहेत त्यांना बोलून घ्या, त्यांना गरज आहे का अमृतची? केंद्र शासनाने कशासाठी दिलेली? जिथं खरंच गरज आहे तिथं ती योजना राबवा. आता सध्या आपली 50 वर्षाची योजना आहे ना वाढीवची मागची. मला सांगा तुम्ही 78ची योजना 2006 पर्यंत चालू होती ना, किती वर्ष झाले? 2006 2006ला 1800 ते 2000 कनेक्शन होते. आज तागायत पुढे विचार केला तर 4500 कनेक्शन झालेले आहेत. हो, पण त्या विचार केला तर मग आज प्रशासन सांगते 4 दिवसाला पाणी सोडायला, 4था दिवस उजळतो एका कुटुंबाला पाणी यायला 38 टप्प्यानुसार. तर ते 1 दिवसाला कसं पाणी येणार? टँक स्टोरेज वाढवले असते फक्त तरी गावाला पाणी देऊ शकता ना. कामरट 2 लावल्यावरच गावाला तसं नाही. अरे त्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला स्टोरेज वाढवायची ना क्षमता. तुमच्या इथे म्हणजे त्या वाढीव मध्ये MIDC सुद्धा ओव्हरहेड टँक दिला मंजूर होता बरं का. आता ते काही काही गोष्टी झाल्या, तिथला ओव्हरहेड टँक त्याच योजनेतला आहे. कसं आहे बरं का, एक तर स्टोरेज कॅपॅसिटी, पंपिंग कॅपॅसिटीचा काही संबंध येत नाही. तुम्ही स्टोरेज कॅपॅसिटी वाढवा, ऑटोमॅटिक पाणी पुरतं. जर माझा पंप एक साधा, आपण विहिरीचा एक शेतकरी म्हणून, आता मी समजा माझा व्यवसाय काय फक्त एकच आहे शेती, माझा एक पंप मिनिटाला 500 लिटर पाणी मागतो. त्याप्रमाणे मी प्लॅन करतो ना की त्याच्यावर किती एकर माझं ठिबक चालते आणि किती वेळ चालते. मला उसाला 1 तास पाणी सोडावं लागते, 1 तास चालते, बंद करून टाकतो मोटर. तुम्ही जर आज तुम्हाला 3.5
3.5 किती झाले 7 8 9 लाख स्टोरेज कॅपॅसिटी आहे नगरपालिकेची आज एक गृहीत धरून. त्याच्यानंतर काय झालं बिल असेल तर माहित नाही, पण माझ्या काळापर्यंत 9 लाखाची होती. 9 लाख पंपिंगसाठी 2 तास 3 तास. एकदा खाली झालं अर्धा भाग सकाळी पितो अर्धा भाग संध्याकाळी पितो. ती काही असो मॅनेजमेंटवर अवलंबून आहे. आता ही पत्रकार परिषद तुम्हाला घ्यायची असेल तर ते कोण सीओ मॅडम आहे ती बघा, तिला बोलवा. हा खरा प्रश्न आहे की सीओनी उत्तर द्यायचं सोडून विरोधी पक्ष या ठिकाणी उत्तर देतो. थांबावं लागतंय का नाही, हेड ऑफ क्वार्टरला राहावं लागतंय का नाही, कधी जावा सीओ गेलेली कुठल्या मिटिंगला जाते, तिला रोज उस्मानाबादला मिटिंग दिली जाते का, हिनच रोज मिटिंगला घ्यायला घेत असेल तर ही इथली प्रशासकीय स्थानिकचे प्रश्न कोण सोडवणार, तिच्या पश्चात तिचा ओएसला अधिकार आहेत का, ही चौकशी करून बघा. ही रोजच्या सह्या कोण करणार, रोजचा कारभार कोण करणार. कधी नगरपालिकेमध्ये विचारलं गेलं तर कुठे मॅडम धाराशिवला. काय धाराशिवला तुम्ही काय गटूड आहे, वस्तू सांगतो काय सीओचं काम आहे. कोणाला दोष देण्यापेक्षा ते मॅडमला अगोदर विचारा, पण ते मॅडम असते मग कोणाला बोलता येत नाही. ती कसली सीओ आहे कोणाला बघायलाही मिळत नाही. कधी ती कधी जाते ही गावाला कळत नाही, एवढ्या मोठ्या गावाला. हे पण हे करा, कारण काय असतं सगळं जाऊ द्या. बाकी काय अजून एक प्रश्न आहे दादा की सर्वपक्षीय आणि गावकऱ्यांनी ह्या योजनेला मोठा विरोध केलेला आहे, तरी सुद्धा नगरपालिका हे काम चालूच ठेवलेलं आहे. याच्यानंतर आपली भूमिका आणि आपली प्रक्रिया काय असेल. नाही, माझं काय म्हणणं आहे बरं का, माझी योजनेला विरोध आहे का नाही हे गावचा प्रश्न आहे. परंतु जी योजना तुम्ही राबवला ती रिसर राबवा असं माझं म्हणणं आहे. तुम्ही अगोदर पाणी भूममध्ये आणा, पुन्हा इंटरनल पाईपलाईन समजा सायमल्टेनियसली जरी केलं तुम्ही समजा, पण अजून तुम्ही वंजरवाडीचं पाणीच भूममध्ये पत्ता नाही तर तुम्ही आतल्या पाईप काढायला लागलाय गावात, ही कुठे रितसर आहे. हा प्रश्न विचारला तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा की पाणीच अजून भूममध्ये पाईपलाईन टाकायचं काम चालू नाही, तोपर्यंत तुम्ही इंटरनल पाईपलाईन्स करायला लागला, तुम्ही कनेक्शन द्यायला लागला. ते कुठल्या माध्यमावर द्यायला लागला, तुम्ही कोणत्या बेसिसवर द्यायला लागला. पण तुम्ही अजून कुठे जाहीर प्रकटन दिलं नाही, किंवा तुम्ही जर मीटर घेतलं तर तुम्हाला हे बघा कुठलंही बजेटिंग असते. आज भारत युद्धवर जरी गेला तरी त्याची तरतूद करून ठेवलेली असती. जरी समजा 1000 ड्रोन पाडले असले तरी ते ड्रोन पाडायला काय लागते, पुढे जर अजून आले तरी ती तयारी देशाची आपल्या. पण तसं तुम्ही जर मीटरवर कनेक्शन द्यायला लागला, इतके कनेक्शन द्यायचे, त्याला किती टॅक्स पडणार आहे. तुम्ही आतापर्यंत जाहीर प्रकटन करायला पाहिलं होतं गावकऱ्यांना, किंवा आम्ही ही योजना राबवा लागलोय, त्याच्यामध्ये तुमच्या कनेक्शनला एक कनेक्शन घ्यायला मग ते कंपल्सरी आहे का, आपण म्हणजे बळजुबरी आपल्याला घ्यावं लागणार आहे का आपली इच्छा आहे. नळ कनेक्शन माझ्या माहितीप्रमाणे ह्या स्वातंत्र्य भारतामध्ये जबरदस्ती कोणालाही केली जात नाही. तुम्ही नळ कनेक्शन कोणत्या माध्यमातून जोडायला लागलाय, तुम्ही मला विचारलं का, तुम्ही एखाद्या लेखी मला दिलंय का, आमची ही योजना आलेली आपल्या गावामध्ये, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला नळ कनेक्शन द्यायला लागलोय, त्याचं डिपॉझिट इतकं राहील, त्याचं कनेक्शनचं मीटरला ह्याला इतके युनिट पडणार, इतक्या लिटरला इतके युनिट पडणार, आणि त्या युनिटचा इतका खर्च राहणार. ही अगोदर जाहीर प्रकटनमध्ये गावाला माहीत व्हायला पाहिजे होतं, त्यानंतर ही योजना राबवायला पाहिजे होती. तुम्ही योजना अजून पाईपलाईन पाण्याची येणारे पाईपलाईन अजून तुमचे काढले नाहीत, ते वंजरवाडी वाटे तिकडे पाणी अडवायला लागले, तुमची पाईपलाईन टाकली गेलेली नाही, आणि तुम्ही नळचे कनेक्शन द्यायला लागलाय. हा प्रश्न तुम्ही त्या सीओला विचारा, तर सीओला घेऊन जाऊन त्या कलेक्टर समोर बसा, त्याला विचारा की काय म्हणा कसली योजना आहे. मीटर बसवल्यानंतर त्याला भाडं लावणार नाही असं त्यांचं मत आहे. ह्याच्यावर आपला अभ्यास काय मला काय काय त्याच्या मोदी बिदी का पाकिस्तान कुठे जाऊन बॉम्ब टाकायला, मला तेच कळत नाही. ती अतिरेकी सगळी भाषा झाली. ही काय मला काय योजनेचा की मी मीटर बसवणार काय, मला जाहीरदार आहे इथला, जाहीरदार तुम्ही आहे राव. आमच्या काळात आम्ही असले कधी निर्णय घेतले नाही. अरे तुम्ही एवढे मीटर भाडे सोडा, ही घ्यायचं पण करणं म्हणा व्याज थकलेलं, हे नाही झालं काम. ही तुम्ही 15 वर्षात निर्णय घेऊ शकला, तुम्ही काय माफ करायला निघाला मीटर, ही काय स्वतः भरणार आहे का पैसे. काय बोलायचं, योजना कोणची काय कोणची, तुम्ही पण कामाचे प्रश्न विचारता. मग तुमच्या अभ्यासात तसं होऊ शकतं का तुमचा अभ्यास, आणि तुम्ही जी बघितलं आहे आतापर्यंत माहिती घेतली सुपेगर सर नेहमी, तर तसं काही तुमचं आहे का. समजा ही तुम्हाला जनतेने संधी दिली, ही योजना ही लागू झाली, तर मीटरनी तुम्ही पाणी देणार का. हे येणार ह्या योजनेचं पाणी तुम्ही देणार का, योजना लागू महत्वाचा प्रश्न आहे. आता योजनेप्रमाणे जे काही योजनेचे नियम असते ती
एकही नियम सगळ्यांनाच लागू असतो. शासनाचा नियम न मी बदलू शकतो ना तुम्ही बदलू शकतो. हा फक्त एक आहे, ज्याला आवश्यकता आहे तो ती नळ घेईल. हे जे आता परस्पर चाललंय नळ कनेक्शन जोडायचं काम, हे देखावे करणार नाही. अहो एक लक्षात घ्या, मुलांना खेळायसाठी मी 2 एकर जागा विकत घेतली त्या जिल्हा परिषद समोर. त्याच्यावर अतिक्रमण करा म्हणून लोक घरं बांधायला लागली. ती नगरपालिकेला वाचवता येईल. वारंवार सांगू. आता तू सर्वे नंबर पण शासनाचा झाला. म्हणजे कुणी नोटरी करते की जाऊन करते ह्या गोष्टी तुम्ही नसल्याचं फोटो होऊन व्हायरल व्हायला पाहिजे. ह्या गोष्टी 2 एकर जागा आपल्या गावची जागा आहे. माझ्या काळात एकाही ठिकाणी कधी अतिक्रमण नव्हतं. कधी कुणी अतिरेक करू शकला नाही. असं नाही, आपलं राजकीय स्वार्थासाठी आम्ही कधी गाव घाण ठेवलं नाही. तुम्हाला प्लस पॉईंट होण्यासाठी ह्या ज्या गोष्टी घडतात तुम्हाला माहित होत्या का आधी? आता तुम्ही म्हणले नाही. अरे मला पहिलं बी नळ नाही ना आताही नाही. नाही नळाचा विषय नाही. आमच्या समोर कॉन्क्रीट रोड झाला पत्रकार ह्या नात्याने लक्षात घ्या की कुठलीही योजना दिली. आता समजा अख्खं गाव खांदायला चालू झाले, कॉन्क्रीट रोड जे चालू झाले ती तरी पूर्ण करावी त्याविषयी विनंती केल्यावर आमच्या समोर मला अर्धा इथं तुकडा राहिला, इथं तुकडा राहिला. ही तर गण्याला मग हीच विनंती करण्यापेक्षा तुम्ही इतर जे विरोध करते बाकीचे कोणत्या पत्रकार परिषद त्या टायमाला घेत नाही. कोण तुम्ही वैयक्तिक आम्हाला सांगा ना, तुम्ही इथं हेंतू राहिले आम्ही करू बातम्या. तुम्ही काय होतं, तुम्ही काय झालं आता लोकांना काय वाटणार आता की 4 महिन्यावर निवडणूक आली, दादा पुन्हा ऍक्टिव्ह झाले, ही असं लोकांचं 100% भ्रम होणार. नाही बघा ऍक्टिव्ह हो न हो एक लक्षात घ्या, तरी आम्ही अजून जिवंत आहे. राजकारणामध्ये तुम्हाला जर वाटत असेल काही जरी नाही केलं तरी अजून माझा गट जिवंत आहे. काही जरी नाही केलं तरी, कारण जे काही मी आतापर्यंत केलं ते माने इतबारे केलं, गावासाठी केलं. मी कधी असल्या योजना परस्पर गावाच्या ह्याच्या खरंच पानगंगा कोरडं पडलं होतं म्हणून 92चा वाढी पुरवठा आणला. तो पण असा आणला की पुन्हा 50 वर्ष गावाला पंचायत पडून पाण्याची. आणि सुदैवानं आपल्या स्टोरेज टँक झाला आता पानगंगे मागं. माझ्या आज त्या ठिकाणी माझ्यासारखा माणूस असता तर पहिल्यांदा झटक्यात पाणी पुरवठा चालू केला असता बाणगंगेचा, तिथनं आणला असतं. मी बाणगंगे तलावाहून जॅकवेल पर्यंत पाणी नदीनं सोडण्यानं वेस्ट होतंय म्हणून पाईपलाईन टाकलेली डायरेक्ट. ग्रॅव्हिटीची पाईपलाईन आहे, फक्त जॅकवेलला वॉल सोडला की पाणी येते. इतका पुढचा दूरदृष्टी ठेवून मी गावच्या विकासाचा प्रश्न केला होता साहेब. माझा गुंठा वाढला नाही पण माझे 100 एकर मायनस झाले त्या 15 वर्षात. तुम्ही त्यावेळेस लहान असताल, माझा 7-12 कमी झाला, वाढला नाही. मी जे केलं एकच उद्देश ठेवलं, देवाने मला भरपूर दिलेलं आहे, जे आपण करायचे गावाने माझ्यावर विश्वास ठेवलेला, त्या अनुषंगानं गावासाठी जे काही करायचं करता आलं ते केलं. आणि असं खाणं पिणार ही माझं कशाला एखाद्या पुढरायचं तोडून ऐकू नका हो. गाव तुमच्या समोर आहे. एकदा गावाची पत्रकार परिषद घ्या, कुणी सांगा तिच्या मला माझ्या काळात कुणी चहा जरी कोणाचा पिलोय का मी. माझ्या काळात स्टाफ जे सध्या वर्किंग स्टाफ आहे तुमच्या नगरपालिकेमध्ये सगळ्या माझ्या काळात आहे. तुमचे शेटे साहेबांच्या वडिलांची ऑर्डर सुद्धा माझ्या काळातली. आज जेवढा स्टाफ करतो त्याच्या सगळ्या ऑर्डर म्हणजे परमनंटच्या ऑर्डर्स मी दिलेले आहेत. कुणी सांगावं की दादासाठी मी अमुक गोष्ट केली म्हणून. माझ्या काळातले कुठेदार सुद्धा अजून तुम्हाला बघायला मिळतील. त्यांनी कधी सांगावं की दादाला टक्केवारी दिली म्हणून. जे आहे ते आहे. आपल्याला गावानं संधी दिली, एक मान दिला, एक माझा नशीब म्हणतो मी. 15 वर्ष का होईना पण ह्या गावाचं नेतृत्व करायचं, एक प्रत्येक नागरिक म्हणून घ्यायचं, ही संधी त्यावेळेस गाववाल्यांनी मला दिली. त्याचे उपकार मी आधी फेडू शकत नाही. हा आज विचारलं गेलं मला की दादा अशी अशी जुन्या पाईपलाईन्स आहेत, परिस्थिती अशी आहे, आपण काय करू शकतो नंदू शकतो. त्यामुळे ही पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली. आणि अशा वेळेस जर तुम्हाला जर काय तसं वाटत असलं तर तुम्ही लोकांनी तरी समजा एखादी पत्रकार सगळ्यांनी एकत्र येऊन जर मला बोलवलं असतं की असं असं आहे. हे बघा एकदा कसं होतंय बरं का, प्रत्येकाचा आपापला संसार असतो, त्यातून वेळ काढून आपण हे दिलेलं असतं. आणि आता ह्या वयामध्ये इतकी धावपळ किती करायची, काय करायची, ह्याला एक मर्यादा आलेली असते. सांगणं आपल्याला काम असतं, पण कसं होतं बरं का, 1दा 2दा 4दा 5दा सांगून जर पुढच्याला लक्षातच जर येत नसेल तर आपण काही करू शकत नाही. झोपलेला माणूस उठवतो, सोगाड्या कसा उठवायचा असं होतं ना.
जो कारभार करतो त्याच्या लक्षात यायला पाहिजे होतं की आपली योजना अशा आहेत, आपण त्याचा पूर्ण फायदा करून घेतला पाहिजे, बांधणीची योजना चालू करून घेतली पाहिजे. पण ती गेले समजा गाडवे साहेब, त्या सीओला तर लक्षात यायला पाहिजे. अशी सीओची मिटिंग द्या तुम्ही, त्यांना विचारा किंवा तुमचं काय नेमकं इथे नेमणूक तुमची काय म्हणून झाली आणि तुमची काय जबाबदारी. अजून काय अजयराव? गाडवेला एक प्रश्न आहे, महिलांच्या संदर्भात त्या दिवशी एक प्रश्न विचारला गेला होता की भूम शहरातील महिला या शेतकरी आहेत, शेतात जातात आणि शेतातून आल्यानंतर मग पुन्हा त्यांना पाण्यासाठी वाट बघावी लागते. त्याच्यामुळं रात्री त्यांना जागरण करावं लागतं, कारण समुद्रवाडीहून जे येणारं पाणी आहे त्यामुळे वेगवेगळ्या गल्लीत वेगवेगळ्या टायमिंगला त्या ठिकाणी सोडलं जातं. याबाबत तुम्हाला काय वाटतं की अमृत योजना जर लागू झाली तर त्या महिलांचा प्रश्न तो मिटणार आहे का? नाही, खरं तर या अमृत योजना जी लागू केलेली आहे, म्हणजे दादा म्हणे मला जास्त काही तर आवश्यकता नाही बाकी बोलण्याची, दादांनी सगळ्या प्रश्नांची उत्तर दिले. राहिला प्रश्न आता तुम्ही विचारला की महिलांच्या बाबतीत असेल तर मगाशी दादांनी सांगितलं की 70% लोक तर इथली सगळी ग्रामीण भागातले. दादा शेतकरी आहेत, मी पण शेतकरी कन्या आहे आणि आम्ही पण शेतात जातो आणि आम्ही जातो आव्हानत नाही. दादा बी जातात, ते सगळं भूम शहर पाहतो. आम्ही फील्डवर काम करणारी माणसं, त्यामुळं आम्हाला सगळ्यात जास्त हा प्रश्नांचा म्हणजे माहीत आहे की महिलांना सगळ्यात जास्त पाणीची गरज म्हणजे महिलांना, की भांडी धुण्यापासून स्वयंपाक करण्यापासून पाणी किती लागतं आणि किती लागतं. आणि हे जर पाणी आता मुबलक पाणी मी लहान होते जेव्हा दादाची सत्ता होती मी पाहिलेले, दादा म्हणत असतील की वेळेला पाणी यायचं, वेळेला नव्हतं दादा, 2 वेळ पाणी येत होतं, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. मी स्वतः पाहिलेले. आणि तेव्हा तर माझ्या घरी पण नळ नव्हता, सरकारी नळ होता तिथं वेशीपाशी धाकटी वेस, तिथनं आम्ही तिथून पाणी आणायचो. आणि पाणी एवढं असायचं दादा की आहे ना, जोपर्यंत सगळ्यांची ते हौद असेल किंवा घरातली भांडी असतील भरत नाहीत तोपर्यंत तो कर्मचारी पाणी बंद करत नव्हता. आता ती परिस्थिती नाहीये. गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही पाहतोय की आहे ना 1 तासच पाणी सोडतं, 1 तास पण नाही. आता त्याची टाकीच्या कनेक्शनला दादा आहे ना, आता ही योजना आणायची का काही त्याच्यामुळे लगेच पाणी सोडलं जातं, बंद केलं जातंय. किती ओरडा, 1 टाकी पण भरत नाही आणि भागवायचं कसं मग. आणि जर राहिला विषय महिलांचा, सण आले वार आले, सगळ्यात मोठा सण तर स्वच्छतेचा कोणता आहे? दसरा. दसऱ्याला तर पाणी किती लागतं आणि आता नद्या नाल्यांना पण पाणी कमी आहे. आधी तिथं आपल्या अंबाबाईच्या डावाला मरणच पाणी असायचं ना, म्हणजे नगरपालिकेच्या नळाला बी असायचं, सार्वजनिक नळाला बी असायचं आणि नदी नाल्याला पण पाणी असायचं. आणि बायका घरी पण कपडे धुवायच्या वाटलं तर तिकडं पण आता तिथं पण पाणी नाहीये. मग आता सणवार करायचे कसे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे का? जर मीटर बसवले तर पाणी कसं? बायकांची भांडणं आमच्याकडेच मॅटर जास्त येते, झेंझेवपट्टी लेकीमेकीच्या, हे माझ्या नळाला पाणी भरू नको म्हणून. बरोबर आहे का? हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा महिलांचा, की पाण्याचा नंतर कसं आहे, मीटर लागल्यानंतर कोण कोणाला देणार नाही. आता जशी एकमेकांमध्ये सहानुभूती, एकमेकांमध्ये प्रेम आहे जनते, की आता भेटतंय आपल्याला मुबलक दरामध्ये, म्हणून जर नाही भेटलं त्याला पैसे द्यावे लागतील. जिथं 1 रुपयामध्ये गोष्ट मिळते तिथं जर तुम्हाला 100 रुपये खर्च करावे लागले तर दुसरं कोणाला देईल का? शक्यच नाहीये, कोणच देणार नाही. हे सगळे मोठे प्रश्न पुढे उपस्थित होणार आहे त्या अमृत योजनेमध्ये आणि महिलांच्या बाबतीत तर जास्त. आणि आता मीच पाहते माझ्या नळाला गल्लीतले 10 कुटुंब पाणी भरायला येतात. जरी आमच्या समोर एक मोठं कुटुंब राहतंय पैशाने, पण त्याच्या नळाला कोण जातं? त्याच्या घरी 4 नळ आहेत, 4च माणसं राहते.